विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या पेपर 1 ची जी ओळख आहे त्याचं लेक्चर तर पाहिलंच असेल आणि पाहिलं नसेल तर ते लेक्चर पहिले पहा. त्यामध्ये तुम्हाला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या पेपर 1 ची ओळख होऊन जाईल. जशी तुम्ही पेपर 1 ची ओळख करून घेतलेली आहे तशी आता आपण आपल्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या पेपर 2 ची ओळख करून घेणार आहे. कारण ज्यावेळेस तुम्हाला दोन्ही विषयांच्या जे सब्जेक्ट्स आहेत, जे पेपर्स आहेत त्याची ओळख होऊन जाईल, त्यावेळेस तुम्हाला तो विषय सिंपल वाटायला लागेल. जसा पेपर 1 तुम्हाला लेक्चर पाहिल्यानंतर वाटायला लागलं असेल की किती सिंपल आहे, तसा पेपर 2 तुम्हाला वाटेल की हा तर पेपर 1 पेक्षा खूपच सिंपल आहे. एवढा सिंपल ऑप्शनल हा दुसरा असूच शकत नाही. हे तुम्हाला आता पेपर 2 पाहिल्यानंतर कळेल. त्याचं एक महत्त्वाचं कारण असं सांगतो की पेपर 2 हा पहिले तर भारतीय लोकप्रशासनाबद्दल आहे आणि तुम्ही एक नागरिक म्हणून भारतीय लोकप्रशासन लहानपणीपासून अनुभवत आहात. एक सिव्हिल सर्वंटची तुम्ही तयारी करणारे ॲस्पिरंट म्हणून त्याबद्दल तुम्ही वाचत आहात. त्यामुळे ते लोकप्रशासन तुम्हाला ओळखीचं वाटायला लागते. दुसरा याचं कारण हे आहे की ओव्हरलॅपिंग सोपं वाटण्याचं. तुमचा जो पॉलिटी सब्जेक्ट आहे ना त्याच्यासोबत याची खूप जास्त ओव्हरलॅपिंग आहे. त्यातल्या त्यात तुमच्या GS3 मधलं जे डिझास्टर मॅनेजमेंटचा जो पार्ट आहे, आपत्ती व्यवस्थापनाचा, ओके, त्यानंतर तुमचा फायनान्शियल मॅनेजमेंटचा जो चॅप्टर आहे याच्यातला तो झाला, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचा झाला, ते तुमच्या GS3च्या इकॉनॉमीमध्ये ऑलरेडी आहे. इथिक्सचा जो यातला पार्ट झाला तो ऑलरेडी तुमच्या GS4 मध्ये ऑलरेडी आहे. ओव्हरलॅपिंग खूप जास्त आहे पेपर 2 ची. त्यामुळे असं होऊन जाते की तुमचं GS1, GS2, GS3 आणि GS4 जर तुम्ही वाचला असेल तर असं समजायचं की पेपर 2 मधला एक 50 ते 60% पार्ट तुम्ही ऑलरेडी अभ्यास तुमचा झालेला आहे. ओके, आणि त्याच कारणामुळे पेपर 2 हा सर्वात सोपा बनतो. ओव्हरऑल आपला ऑप्शनलच सोपा बनून जातो. आणि पेपर 1 तर तुम्ही व्हिडिओ पाहिलेलाच असेल आपल्या यूट्यूबवरचा. त्याच्यामध्ये ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पेपर 1 किती सिंपल आहे. आता पहा पेपर 2 किती सिंपल आहे ते सुद्धा तुम्हाला इथे कळून जाईल. ओके, इथे सिलेबस पाहूया. आता मी इथे जसा पेपर 1 चा तुम्हाला सगळा सिलेबस समजून सांगितला तसा पेपर 2 चा सुद्धा समजून सांगणार आहे. टोटल चॅप्टर आपले 14 चॅप्टर आहे. त्या चॅप्टरमध्ये काय काय आहे मी तुम्हाला सांगतो आहे. आणि त्यातल्या त्यात लक्षात घ्या, तुम्ही जर GS चा अभ्यास केलेला असेल ना तर ह्या गोष्टी तर तुम्हाला फक्त हेडिंग वाचून, चॅप्टरचं नाव वाचून तुम्हाला समजून येईल की चॅप्टरमध्ये काय आहे. जर तुमचा GS चा अभ्यास झाला असेल, एवढी आपली ओव्हरलॅपिंग आहे, एवढं आपलं सिंपल आहे. ठीक आहे, जसे इथे चॅप्टरची नावं दिलेली आहेत तशी इथे पूर्ण सिलेबस आहे आपल्या कमिशनने दिलेला. आणि मी जसं तुम्हाला पेपर 1 मध्ये सांगितलं, इथे पण पेपर 2 मध्ये पण ते सेम गोष्ट सांगतोय. UPSC ची तयारी करा का MPSC ची तयारी करा, काळजी करू नका, सिंपल आहे, दोन्हीही सेमच आहे, UPSC आणि MPSC. ओके, एक्झॅक्टली सेम सिलेबस आहे, काहीच त्याच्यामध्ये फरक नाही आहे. हा फायदा तुम्हाला इथे होणार आहे. ठीक आहे, तुम्ही एक ऑप्शनल घेतला की UPSC करा का MPSC करा, दोन्हीही तुम्ही देऊ शकतात. कारण GS तसंही सेम झालंय, एसे तसाही सेमच असणार आहे, ऑप्शनल पण सेम होऊन जाईल. लक्षात घ्या, एक एक्झामच्या तयारीमध्ये 2 एक्झाम होऊन जातात जर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन घेतला तर. कारण बरेचसे जे ऑप्शनल आहेत ना त्यांचा सिलेबस UPSC ला वेगळा, MPSC ला वेगळा असतो. आपलं तसं नाही आहे. आपला सिलेबस एक आहे, शब्द न शब्द, एक एक शब्द त्यांनी एकदम फुलस्टॉप आणि कॉमा सुद्धा बदललेला नाही, एवढा आपला सिलेबस सेम आहे. ओके, आणि इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये आपला कोर्स अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्हाला एकदम सिंपल होऊन जाते पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनची तयारी. ओके, चला, हा इथे तर आपला हा कमिशनने दिलेला सिलेबस आहे. ओके, हा मराठीमधला, सेम आपला इंग्लिशमध्ये पण आहे. ओके, आता या ठिकाणी आपण काय त्या वेगवेगळे जे टॉपिक्स दिलेले आहेत, वेगवेगळे चॅप्टर्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात ते समजून घ्या. आणि फार सिंपल आहे, पेपर 1 पेक्षा तर खूपच जास्त सिंपल आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय तुम्हाला हे, कारण तुम्हाला ती गोष्ट कळायला पाहिजे की सर्वात सोपं ऑप्शनल कोणता आहे, तर तो पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे. पहा, पहिला चॅप्टर कशाबद्दल आहे पहा, भारतीय प्रशासनाची उत्क्रांती, इव्होल्युशन ऑफ ए इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, यामध्ये उत्क्रांतीमध्ये आपण काय शिकतो पहा, काही 3 स्पेसिफिक गोष्टीवर आपला फोकस असतो उत्क्रांतीमध्ये. पहिला, कौटिल्य चाणक्यचं लोकप्रशासन. पहा, एक ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून तुम्ही आपल्या ऑप्शनमध्ये चाणक्यचं लोकप्रशासन सुद्धा शिकतात. ओके, हे तुम्हाला कुठे दुसरीकडे शिकायला भेटेल का? शक्यच नाही आहे. आपल्याकडे ह्या गोष्टी शिकायला भेटतात. चाणक्यचं सुद्धा लोकप्रशासन आपल्याला शिकायला भेटते, एवढा आपल्याला इथे फायदा होतो. ओके, ते एक गोष्ट आपण या चॅप्टरमध्ये शिकणार. दुसरं, मुघलांच्या वेळेस काय लोकप्रशासन होतं, कारण मुघल डायनास्टी खूप वेळ चालली. मग मुघलांच्या वेळेस काय होतं? चाणक्याचं लोकप्रशासन म्हणजे तुम्ही एकदम ते मौर्याचं लोकप्रशासन वगैरे पाहणार आहे, कारण ते एक साम्राज्य मोठं होतं. त्यानंतर मुघलांचं लोकप्रशासन काय होतं ते सुद्धा आपण पाहणार. मोस्टली हिस्ट्री जर तुम्ही मॉडर्न हिस्ट्री, मिडल हिस्ट्री जर व्यवस्थित केली असेल तर हे तुम्हाला फार एक सिंपल आहे, वाचायची गरज पडत नाही. ओव्हरलॅपिंग जेवढी आहे आपल्या ऑप्शनल सोबत. तुम्हाला पेपर 2 तुमचा रेडीमेड आहे, GS झाला असेल तर. ओके, थोडासाच पार्ट करावा लागतो, बाकी सगळं रेडीमेड आहे.
आणि ऑप्शनल तोच सिलेक्ट करायला पाहिजे ज्याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग खूप जास्त असते. याचा फायदा हा होतो की जीएस पण तुमचं व्यवस्थित होते आणि ऑप्शनल सुद्धा तुमचं व्यवस्थित होते. त्यामुळे ओव्हरलॅपिंग वालाच नेहमी ऑप्शनल तुम्ही सिलेक्ट करायला पाहिजे. ओके. त्यानंतर तिसरी गोष्ट आपण पाहणार आहे ब्रिटिश, की ब्रिटिशच्या वेळेस उत्क्रांती कशी झाली, की बाबा पहिले डिस्ट्रिक्ट कलेक्टर केव्हा आला, मग एक्झाम पहिल्यांदा कधी झाली, वेगवेगळ्या सर्व्हिसेसची स्थापना कधी झाली, ओके, ट्रेनिंग कुठे होत होती, कशी होत होती, एक्झाम भारतात पहिल्यांदा कधी झाली, ह्या ज्या गोष्टी असतात ही उत्क्रांती, हे आपण भारतीय प्रशासनातील उत्क्रांती या चॅप्टरमध्ये समजून घेणार. नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला शासनाची तत्वज्ञानात्मक आणि संविधानिक चौकट, फिलॉसॉफिकल आणि कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क ऑफ गव्हर्नमेंट, आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की संविधानामध्ये कॉन्स्टिट्युशनलिझम ओके असते काय, ओके, संविधानात्मक पद्धती म्हणजे काय असते, या सिंपल गोष्टी आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. गव्हर्नमेंटवर संविधानानुसार कशा प्रकारे कंट्रोल ठेवलेला आहे त्या गोष्टी तुम्हाला कुठे करणार, तुम्हाला या चॅप्टरमध्ये करणार, जे की सिंपल आहे अतिशय. तुमचा पॉलिटीचा हा पेपर लक्षात घ्या, हा दुसरा चॅप्टर म्हणजे पॉलिटी पेपर समजून घ्या तुम्ही. ओके. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आला पुन्हा GS3, हे आहे ना GS3 मध्ये पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, महारत्ना कंपनी, नवरत्ना कंपनी, मिनिरत्ना कंपनी, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग जे आहेत, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांचं भारतीय अर्थव्यवस्थेमधले योगदान, त्यांना समस्या कोणत्या येत आहेत, सोल्युशन काय आहेत, तुम्हाला हे सगळं इथे कळून जाईल. त्यानंतर हा चॅप्टर, चौथा चॅप्टर आणि 6वा चॅप्टर, हा चॅप्टर तर करण्याची गरजच नाही, मी सांगतो सेपरेटली. पॉलिटी करत आहात, पॉलिटीमध्ये केंद्र शासन आणि प्रशासन आपण शिकतो, राज्य शासन आणि प्रशासन शिकतो. हा थोड्याफार गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या असतील, जसं की आपल्याला प्राईम मिनिस्टर ऑफिस बद्दल समजून घ्यायचं. पहा कुठे शिकायला भेटतील या गोष्टी, ह्या आपल्या पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये शिकायला भेटतात. प्राईम मिनिस्टर ऑफिस कसं काम करते, कॅबिनेट सेक्रेटरी कसा असतो, राज्य प्रशासनामध्ये आपण हे शिकू चीफ सेक्रेटरी काय असतो, ओके, केंद्रीय सचिवालय काय असते, राज्य सचिवालय काय असते, या गोष्टी सुद्धा आपण शिकून घेणारच आहेत. परंतु मेजर गोष्टी पॉलिटी सारख्या आहेत. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संसद या गोष्टी आहेत केंद्र शासन प्रशासनमध्ये. GS2 मध्ये त्या गोष्टी आहेतच. तेच गव्हर्नर, चीफ मिनिस्टर, स्टेट लेजिस्लेचर, ह्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी सगळ्या राज्य शासन आणि प्रशासनमध्ये, ज्या GS2 मध्ये पॉलिटीमध्ये आहेत त्याच गोष्टी आहेत. त्यामुळे हे 2 चॅप्टर अतिशय सोपे होऊन जातात. त्यानंतर योजना आणि प्राधान्यक्रम, प्लॅन्स अँड प्रायोरिटीज. बाबा प्लॅनिंग कमिशन काय होतं, नीती आयोग काय आहे, आपली प्लॅनिंग कशी होते, प्लॅनिंग करत असताना आपल्याला काय अडचणी कोणत्या येतात, बाबा सोल्युशन कसं काढायचं, किती चांगल्या गोष्टी शिकत आहे, या गोष्टी कुठे भेटतील का शिकायला, या म्हणून मी तुम्हाला म्हणतो पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल हा ऍक्च्युअल ऑप्शनल आहे, जो तुम्हाला ऑफिसर म्हणून गरज पडणार आहे. बाकी कोणताच ऑप्शनल असा नाही आहे जो तुम्हाला ऍक्च्युअल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये कामात पडेल, तो तुमचा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आहे. त्यानंतर स्वातंत्र्यापासून जिल्हा प्रशासन, बाबा डिस्ट्रिक्ट कलेक्टर काय असतो, त्याचं प्रशासन कसं सुधरत गेलेलं आहे, पहिले कसं होतं स्वातंत्र्याच्या वेळेस, नंतर कसं झालं, 1991 नंतर कसं झालं, आजच्या सिच्युएशनमध्ये डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं किती प्रशासन सुधारलेलं आहे, तो काम काय करतो, कसं करतो, त्याला समस्या काय येतात. उद्या चालून डिस्ट्रिक्ट कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर जर बनले तर हा चॅप्टर तुम्हाला नक्की आठवेल, कारण यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी समजून घेत आहोत की कलेक्टर म्हणजे नेमकं काय, तो नेमका करतो तरी काय, कसा करतो, समस्या काय येतात त्याला बिचारायला, एवढं काम करत असताना, एवढी मेहनत करत असताना, एवढी ऑथॉरिटी असताना, त्या सगळ्या गोष्टी आपण इथे समजून घेणार आहोत. जिल्हा प्रशासनाबद्दल पहा, ज्या आवश्यक चांगल्या गोष्टी आपल्याला कशा आधीच एक्झामच्या आधीच तुम्हाला शिकायला भेटणार आहेत. नागरी सेवा, सिव्हिल सर्व्हिसेस बद्दल आपण शिकणार आहे की नागरी सेवा काय असतात, सिव्हिल सर्व्हिस म्हणजे काय, बाबा महत्व काय आहे सिव्हिल सर्व्हिसचं, हे तुम्हाला प्रशासनमध्ये सुद्धा आहे GS2 मध्ये. ओके, GS2चं जे तुमचं गव्हर्नन्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे की नागरी सेवा म्हणजे काय, सिव्हिल सर्व्हिस म्हणजे काय, किती चांगल्या असतात, त्यांच्यामध्ये चॅलेंजेस काय आहेत. बरं, हे मिनिस्टर लोकांचं कंट्रोल नागरी सेवेवर असणे चांगलं आहे का, योग्य आहे का अयोग्य आहे, त्यामध्ये प्रॉब्लेम काय, सोल्युशन काय, नागरी सेवा कशा बदलत जात आहेत. ओके, हे जे राजकीकरण जे होत आहे नागरी सेवांचं, ते चांगलं का वाईट, त्यांची मूल्य कोणते आहे नागरी सेवेचे चांगले, हे सगळं तुम्हाला इथे शिकायला भेटते. ओके, किती चांगल्या गोष्टी शिकताय तुम्ही, उद्या चालून नागरी सेवेत जाणार आहे हे तर तुम्हाला माहीतच पाहिजे. वित्तीय व्यवस्थापन, फायनान्शियल मॅनेजमेंट, यामध्ये आपण शिकतो की बाबा CAG काय करतो, कंट्रोलर ऑडिटर असतो आपला, अकाउंटंट असतो, तो काय करत आहे. ओके, तर ह्या गोष्टी बेसिक गोष्टी, भारतामध्ये फायनान्शियल मॅनेजमेंट कसं होते, भारतामध्ये कसं कंट्रोल ठेवल्या जाते फायनान्शियल मॅनेजमेंटवर, या गोष्टी तुम्हाला इथे शिकायला भेटतात. ओके, त्यानंतर स्वातंत्र्यापासून प्रशासकीय सुधारणा,
बाबा वेगवेगळ्या प्रशासकीय सुधारणा कशा झाल्या, तुम्हाला प्रशासकीय सुधारणांची गरज कुठे होती, सुधारणा झाल्या कशा, कोणकोणत्या वेगवेगळ्या कमिटीजमुळे सुधारणा झालेल्या आहेत. तुम्ही सेकंड ARC शिकणार, पुंची कमिशन शिकणार, तुम्हाला होता कमिटी, संथानम कमिटी, कृष्णमाचारी कमिटी, किती वेगवेगळ्या अलग कमिटी, किती वेगवेगळ्या समितींबद्दल शिकायला भेटणार आहे. प्रशासनामध्ये या सगळ्या कमिटींनी काय सुधारणा सांगितल्या आणि त्या किती त्याची अंमलबजावणी झाली आणि अजून काय करण्याची गरज आहे तुम्हाला इथे कळून जाईल. पहा, प्रशासनाच्या सुधारणाबद्दल तुम्हाला सुद्धा कळते. GS2 मध्ये फायदा होईल का नाही, इथिक्समध्ये फायदा होईल का नाही तुम्हाला याचा, ऑफकोर्स होणार आहे. या सिव्हिल सर्व्हिस चॅप्टरचा सुद्धा इथिक्समध्ये फायदा होईल का नाही, ऑफकोर्स होणार आहे. इथिक्समध्ये सुद्धा बेनिफिट आहे या गोष्टींचा, लक्षात घ्या. कारण इथिक्समध्ये तुम्ही पहा प्रश्न नागरी सेवेवरच येणार आहेत, सगळ्या ह्याच गोष्टी तुम्हाला कामात पडणार आहे. एवढे चांगले मार्क येतात ना इथिक्समध्ये मुलांना, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या सगळ्या सब्जेक्टमध्ये चांगले येतात. का? ऑप्शनलच आपला ओव्हरलॅपिंग आहे, कामातच एवढा पडतो बाकीच्या ठिकाणी. त्यानंतर ग्रामीण विकास, रुरल डेव्हलपमेंट आणि अर्बन डेव्हलपमेंट. आता ह्या गोष्टी तुम्ही ऑलरेडी पॉलिटीमध्ये केलेल्या असतील. 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती, पंचायत राज, शहरी नागरी संस्था, हे झालेलं आहे ना आपलं, हे पॉलिटीमध्ये आहे ना आपल्याला GS2 ला. या सेम टू सेम गोष्टी आहेत. मग त्यांचे कोणकोणते चॅलेंजेस आहेत, सोल्युशन काय करू शकतो, सगळं आहे आपल्याला. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे कामात पडणार. तुमचं GSचं नॉलेज इथे कामात पडते पहा. त्यानंतर कायदा व सुव्यवस्था, लॉ अँड ऑर्डर ऍडमिनिस्ट्रेशन किती महत्वाचं आहे. पोलीस सिस्टम, सगळी पोलीस सिस्टम समजून जाते इथे तुम्हाला लॉ अँड ऑर्डर ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये. किंवा पोलिसांना कोणते अधिकार आहेत, पोलिसांचे कायदे काय म्हणतात, ठीक आहे, चांगले पोलीस ऑफिसर कोणते, त्यांनी कसे चांगले काम केले, वेगवेगळ्या कमिटी कोणत्या, मलिमत कमिटी जसं आपण समजून घेऊ, पद्मनाभ भैया कमिटी आहे पोलीस बद्दल, सोली सोराबजी कमिटी आहे, नॅशनल पोलीस कमिशन आहे. 2006चा सुप्रीम कोर्टचा प्रकाश सिंग नियम जो ऑर्डर आहे, प्रकाश सिंग ऑर्डर, ती काय होती, त्यामध्ये कोणत्या 7 गोष्टी, 7 सुधारणा सांगितलेल्या आहेत. पोलीस ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये सुधारणांची गरज कशी असते, लोकांमध्ये पोलिसांबद्दल भीती का आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे कायदा आणि सुव्यवस्था प्रशासनमध्ये शिकायला भेटणार. किती चांगल्या गोष्टी शिकतायत. ओके. त्यानंतर भारतीय प्रशासनातील महत्त्वाचे मुद्दे, सिग्निफिकंट इश्यूज इन इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन, यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. आपत्ती व्यवस्थापन याच्यातच आहे, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन याच्यातच आहे, इथिक्स याच्यातच आहे. आता इथिक्स GS4 मध्ये, आपत्ती व्यवस्थापन GS3चं तुम्हाला भेटत आहे, ह्युमन राईट्स कमिशन GS2 मध्ये आहे. पहा सगळं आहे का नाही, सगळं तुमचं GSचं नॉलेज इथे भेटून जाते. त्यामुळे हाही चॅप्टर तुम्हाला फार काही वेगळं करण्याची गरज पडत नाही. लक्षात येत आहे. ओव्हरलॅपिंग तर सोडाच, शिकत किती कामाचे आहात ते पहा पहिले. ज्या गोष्टी ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून तुम्हाला माहिती असायला पाहिजे त्या गोष्टी सगळ्या तुम्ही आधीच शिकून घेताय. किती चांगल्या आणि कामाच्या गोष्टी प्रशासनाबद्दल शिकत आहे. उद्या चालून ऑफिसर किती चांगले व्हाल तुम्ही. एक्झाममध्ये तर मार्क होईलच, ते तर गोष्ट आहेतच, पण एक व्यक्ती म्हणून आणि एक ऑफिसर म्हणून तुम्ही किती प्रगत झालेले असाल या एका ऑप्शनलमुळे. आणि इंटरव्ह्यूमध्ये तो तर फायदा सोडूनच द्या, तो तर भयानक फायदा होतो. कारण त्यांना हे दिसून येते बाबा याने ऑप्शनल पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन घेतला, पहिले त्याचा इम्पॅक्ट होणार, चांगला इम्पॅक्ट. दुसरं, त्यांनी काही प्रश्न विचारू द्या प्रशासनाबद्दल, तुम्हाला त्याचं उत्तर माहिती असते, जे बाकीच्या ऑप्शनलवाल्यांना तो फायदा होत नाही. त्यामुळे हा ऑप्शनल तुम्हाला कामात पडतो. आणि हाच ऑप्शनल आपण एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेतो. हा जो पूर्ण सिलेबस जो मी तुम्हाला दाखवला, हा पूर्ण सिलेबस अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण पूर्ण समजून घेतो. ओके. हा आपल्या कोर्समध्ये आपण ह्या गोष्टी समजून घेतो. आणि नोट्स तर आहेतच, एक्झामला पाहिजे तशा आपण नोट्स देतो. जसे रेडीमेड उत्तरं लिहिता येतील तशा आपण नोट्स देतो. ठीक आहे. मार्केटमध्ये एकही पुस्तक नाही जो आपल्या नोट्सची तुलना करू शकते. एवढ्या चांगल्या नोट्स आपल्या आहेत. एक सुद्धा मार्केटमध्ये असं पुस्तक नाही आहे जे तुम्हाला, किंवा कोणाचेच बाकीचे नोट्स नाही आहेत जे तुम्हाला रेडीमेड उत्तरं कसे लिहायचे तसं तुम्हाला नोट्स असतील. आपले नोट्स रेडीमेड उत्तरासारखे असतात. आपले नोट्स वाचले, बाकी काहीच वाचण्याची गरज नाही. एवढ्या चांगल्या नोट्स आपण देतो. त्यामुळे शिकवणं सुद्धा आहे, नोट्स सुद्धा मिळतात. ओके. तर ह्या गोष्टी आपण, एवढ्या चांगल्या गोष्टी आपण आपल्या पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये समजून घेतो, तेही सोप्या भाषेमध्ये. त्यामुळे ऑप्शनल सिलेक्ट करायचं राहिला असेल तर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन घ्या, आणि सिलेक्ट केला असेल तर आपला कोर्स जॉईन करा. ऑफलाईन करणे पॉसिबल असेल, पुण्यामध्ये असाल तर येत्या 7 जुलैपासून आपली बॅच सुरू होते आहे. ती बॅच नक्की जॉईन करा. ओके. आणि अधिक जर त्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहेच, 940 542 546 आणि 1 या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनची सगळी माहिती तुम्हाला मिळून देईल. हा माझा पर्सनल नंबर आहे, मी स्वतः तुम्हाला माहिती देईल. ठीक आहे. त्यातल्या त्यात ऑफलाईन करणे शक्य नसेल, ऑनलाईन करायचं असेल तर ज्ञानदीप ऑप्शनल, लक्षात घ्या, ज्ञानदीप ॲप
वेगळं आहे. मी बोलतोय ऑप्शनल ॲपबद्दल. ज्ञानदीप ऑप्शनल हे आपलं एक सेपरेट ॲप आहे. त्या ठिकाणी तुम्हाला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन कोर्स तिथे सिलेक्ट करा. इंग्लिश आणि मराठी दोन्ही मीडियममध्ये तो तुम्हाला अवेलेबल आहे. त्यामुळे लक्षात घ्या, आपला कोर्स फक्त मराठीमध्ये नाही आहे, इंग्लिशमध्ये सुद्धा आहे. इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्ही भाषेमध्ये आपला कोर्स आहे. तुम्ही तिथे कोर्स सिलेक्ट करून घ्या आणि तुम्ही सगळे बेनिफिट्स जे ऑफलाईनमध्ये भेटतात ते तुम्हाला ऑनलाईनमध्ये सुद्धा भेटतील. तुम्हाला नोट्ससुद्धा मिळणार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये. त्यानंतर पर्सनल मेंटरशिप माझी अवेलेबल असणार. लक्षात घ्या, आन्सर रायटिंग सेशन सुद्धा आहे. ऑफलाईनमध्ये तर असणारच आहे, ऑनलाईनमध्ये सुद्धा आन्सर रायटिंग सेशन्स ठेवलेले आहेत. त्या आन्सर रायटिंग सेशन्स तुम्हाला भेटणार चांगले. ओके. त्यानंतर टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल केलेले असणार. ऑफलाईनमध्ये सुद्धा टेस्ट सिरीज आहे, ऑनलाईनमध्ये सुद्धा आहे. ओके. त्यामुळे ऑनलाईनमध्ये सुद्धा तुम्हाला हे बेनिफिट्स आहे. परंतु जर ऑफलाईन करणे शक्य असेल, ओके, कसं पर्सनल फ्रंट टू फ्रंट इंटरॅक्शन तुमचं ऑफलाईनमध्ये होऊन जाईल. ते जर शक्य असेल तर येत्या 7 जुलैपासून आपलं चालू होणार आहे. नाहीतर आपलं ज्ञानदीप ऑप्शनल ॲपवर जाऊन तुम्ही ऑनलाईन कोर्स घ्या. कुठेही राहून कितीही वेळा तुम्ही आपले जे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत ते रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्ही पाहू शकतात तुमच्या सोयीनुसार. ओके. हे आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा पेपर 1 सुद्धा याच्या आधीच्या एका लेक्चर्समध्ये आपण समजून घेतला. आज आपण पेपर 2 मध्ये समजून घेतला. आज तुम्हाला कळालं असेल की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन घेणे, हा ऑप्शनल घेणे तुमच्यासाठी किती फायद्याचा ठरणार आहे. ओके. असेच आपल्या यूट्यूब सिरीजवर जे वेगवेगळे लेक्चर चालू आहेत ते लेक्चर सुद्धा पहा. तुम्हाला ऑप्शनल एक चांगला कळून जाईल. ओके. चला भेटूया अशाच वेगवेगळ्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनची माहिती देणाऱ्या वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये. ऑल द बेस्ट. थँक्यू.